नमस्कार, मी प्रसन्न जोशी. जय महाराष्ट्राच्या या खास सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. थोड्याच वेळेपूर्वी आपण बघितली मुख्यमंत्र्यांची खास मुलाखत जी दूरदर्शनवर सुरू होती. अत्यंत महत्त्वाची मुलाखत, अत्यंत महत्त्वाच्या काळात झालेली ही मुलाखत आहे. कारण महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा मोर्चा एकीकडे महाराष्ट्र खळबळ करून ठेवलेली आहे, दुसरीकडे ॲट्रॉसिटीबद्दलचे मुद्दे सुरू आहेत. अशा वेळी ती आलेली ही मुलाखत फार महत्त्वाची ठरलेली आहे आणि तोच आपण चर्चेचा मुद्दा केलेला आहे. मराठा मोर्चा, त्यावरची महाचर्चा. यावर बोलायला आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत असतील मधु चव्हाण, भाजपचे प्रवक्ते, त्यांचं स्वागत. त्यांच्या शेजारी बसलेले आहेत हेमंत देसाई, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक. पुण्याहून आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत शांताराम कुंजीर, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी आणि पुण्यामध्ये होऊ घातलेल्या मोर्चातले समन्वयक सुद्धा ते काम पाहतायत. याशिवाय संजय दाभाडे आहेत. संजय दाभाडे हे दलित आदिवासींच्या चळवळींमध्ये काम करत असतात. सगळ्यांचं स्वागत. आणि आपल्यासोबत असतील जय महाराष्ट्रचे मॅनेजिंग एडिटर, व्यवस्थापकीय संपादक निलेश खरे. निलेश पासून सुरुवात करूयात. निलेश, एकदम क्विक टेक तुझा काय, या मुलाखतीतून तुला काय जाणवलं? मुख्यतः मुख्यमंत्र्यांनी मराठा मोर्चा या विषयावरचं मौन जे आहे ते पहिल्यांदा सोडलेलं आहे. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी उघडपणे भूमिका घेतली अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते बघायला मिळत नव्हतं. आणि मराठा मोर्चा ज्या स्वरूपाचा दबाव निर्माण करू पाहताय, या दबावासमोर सरकार झुकतंय असं चित्र आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या या मुलाखतीतून स्पष्टपणे पाहायला मिळालं. अत्यंत सावध अशी भूमिका. कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजामध्ये किंवा दलित समाजामध्ये कोणताही नकारात्मक संदेश जाणार नाही याची काळजी सातत्यानं मुख्यमंत्री प्रत्येक उत्तरात घेत आहे, हा प्रयत्न करत होते. इतकंच नाही तर सहकारातले काही जण जे दुखावले गेलेत ते या मोर्चा मागे आहे, याचंही सुतोवाच जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी केलंय. इतकंच नाही, मला मुख्यमंत्री पदावरून घालवलं तर मराठ्यांना जे आरक्षण हवंय, ज्या ॲट्रॉसिटीच्या मधले बदल हवेत ते करून मिळतील का, हा प्रश्नही स्वतः मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केलाय. यातून मुख्यमंत्र्यांना हे निश्चितपणे ठाऊक आहे की देवेंद्र फडणवीस सरकार उलथून टाकण्यासाठी, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलण्यासाठी स्वकीयांकडून आणि त्याचबरोबर इतर पक्षातल्या नेत्यांकडून मोर्चे बांधणी केली जाते. आणि इतकंच नाही तर भ्रष्टाचाराच्या विरोधात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जो यल्गार केलेला आहे, त्यामुळे दुखावलेला जो वर्ग आहे तोही यामागे आहे, असं सुतोवाच जो आहे ते कुठे ना कुठे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून. आणि तरीही मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, मोर्चे हे योग्यच आहे हे सांगायलाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विसरलेले पाहायला मिळालेले नाही. मी आधी पुण्याला जाईन आणि त्यानंतर मधु चव्हाण आणि हेमंत देसाईंकडे जाईन, कारण पुण्याला आपल्यासोबत आयोजक आणि वेगळी भूमिका घेणारे दाभाडे असे दोघेही उपस्थित आहेत. पहिल्यांदा मी कुंजीरांकडे जातो. कुंजीरजी, आपण मुलाखत पाहिली असेल, आपण आयोजक आहात. 25 तारखेला आपलाही मोर्चा असणार आहे पुण्यामध्ये. आपण कशा प्रकारे बघताय? समाधान होतंय का प्रश्न वाढतायत? पुण्यामध्ये मोर्चा 25 तारखेला आहे. आणि या मोर्चाच्या निमित्तानं मराठा समाजामध्ये जो असंतोष आहे तो बाहेर येतोय. आणि जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत समाजाचे, जे काही प्रश्न आहेत, कोपर्डीचे प्रकरण हे निमित्त मात्र आहे. परंतु ॲट्रॉसिटी ॲक्टचा दुरुपयोग, मराठा आरक्षण, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव, बरोबर आहे, अशा पद्धतीचे हे काही महत्त्वाचे मुद्दे. त्याचप्रमाणे गेले अनेक वर्षापासून छत्रपती शिवरायांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये व्हावं ही सुद्धा फार पूर्वीची मागणी आहे. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, नाही कुंजीरजी, मला बेसिक मुद्दे माहिती आहेत. कुंजीरजी, निधी दिलेला नाही. कुंजीरजी, तुमच्या मोर्चांच्या दोन प्रमुख मागण्या आहेत. एक आरक्षण, दोन ॲट्रॉसिटी. बाकीचे मुद्दे तदानुषंगिक आहेत. मला असं सांगा, ही मुलाखत बघितल्यानंतर तुमच्यासारख्या मराठा समाजातल्या प्रतिनिधीला समाधान झालं का प्रश्न वाढले? मुख्यमंत्र्यांनी जे आता सांगितलं की या मोर्चे निघतायत, या मागण्या त्यांना सुद्धा मान्य आहेत आणि आम्ही बोलायला तयार आहोत. कोणाशी बोलावं हे समजत नाहीये. तर यापूर्वी अनेक वेळा या प्रश्नावरती चर्चा झालेली आहे, बैठका झालेल्या आहेत. परंतु आता समाजाला कुठल्याही नेत्यावरती, पुढाऱ्यावरती विश्वास राहिलेला नाहीये. त्यामुळे आमच्या मागण्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मोर्चे निघालेले आहेत त्या त्या जिल्ह्यातील कलेक्टर ऑफिसकडून, कलेक्टरांकडून त्यांनी ते मागून घ्याव्यात. आणि त्यांनी डायरेक्ट आम्हाला निर्णय हवा आहे. आम्हाला चर्चेचे गुऱ्हाळ ठेवायचं नाहीये. कारण खूप वर्ष झाले या ज्या मागण्या आहेत ह्या 25-20 वर्षापासून त्याच मागण्या आहेत आणि त्या कायम आहेत. आणि प्रत्येक सरकारने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणजे हे नवीन सरकार आलं म्हणून आम्ही मोर्चे काढतोय अशातला काही भाग नाहीये.
किंवा हा मोर्चा काढण्यामागे कोणाचा हात आहे हे सुद्धा मान्य नाहीये. बरं. हा समाज उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेला आहे. कधी नव्हे असा हा समाज रस्त्यावरती उतरलेला आहे बरं. आणि यामध्ये कुठलंही नेतृत्व नाहीये. ठीक आहे. कोणतेही संघटना पक्षाचे जे नेते आहेत ठीक आहे. त्या सर्वांना बाजूला ठेवून हम्म. समाज एकवटलेला आहे. बरं. त्यामुळे आम्हाला चर्चेचं गुराळ ठीक आहे, आपण नकोय. विचारूयात. आपण आम्हाला मधु चव्हाण direct आपल्या action सोबत हवी आहेत, आहे आणि कुंजीरजी आम्हाला आपल्या आमच्या सोबत मागण्या आहेत. भाजपचे मधु चव्हाण आहेत. मधु चव्हाणजी, कुंजीर यांचं म्हणणं आहे, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी आहेत आणि आयोजक आहेत मोर्चाचे, त्यांचं म्हणणं आहे आम्हाला आता चर्चेची गुऱ्हाळ नको, मुख्यमंत्र्यांना आमची मागणी मान्य असेल तर सरळ मान्य करा आणि आम्हाला निर्णय काय तो द्या. आता भाजप काय करणार, सरकार काय करणार? मला असं वाटतं की कुंजीरांचं बोलणं हे अयोग्य आहे. बरं. माननीय मुख्यमंत्र्यांनी इतक्या स्पष्टपणे त्या ठिकाणी आपली भूमिका विशद करून सांगितलेली आहे हं. की त्यांची इच्छाशक्ती हा प्रश्न सोडवण्याचा आहे. आता स्वतः कुंजीर साहेब म्हणतायत हो. की 25 वर्ष चर्चेचं घोराळ चाललं. हो. साहेब, लोकशाहीमध्ये चर्चा ही अत्यंत आवश्यक हा. आहे. समजा आपण मराठा, मी सुद्धा मराठा आहे. मराठा समाजाने ज्या काय मागण्या विविध प्रकारचा, आपण आता म्हणाल की कलेक्टरनं मागण्या दिल्या. हो. कलेक्टर हा शासनाचा दूत आहे, तो निर्णय घेणारा नाहीये. हो. समजा त्यातल्या कलेक्टर हा आपण वादासाठी गृहीत करू, हा. त्यातल्या 10-12 गोष्टी अशा असतील की त्यातल्या 4-5 गोष्टी कलेक्टरला अयोग्य वाटतील आणि कलेक्टर तिथे निर्णय देणार नाही. राज्य असं चालत नाही, ही लोकशाही आहे. बरं. तर आपल्याला त्या ठिकाणी चर्चेला बसावं लागेल. समजा 4 मुद्दे त्यातले कलेक्टर अयोग्य वाटले हो. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ते योग्य वाटले, तर कलेक्टरचं ते ऐकणार आहेत का? किंवा 25 गोष्टीपैकी 2 मुद्दे मराठा समाजाचे त्या ठिकाणी विचार करणं आवश्यक आहे असं वाटलं हो. तर त्या नेत्यांनाच सांगावं लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं अशी आततायी भूमिका न घेता बरं. त्या ठिकाणी उलट मराठा समाजाचं अभिनंदन करणं अत्यंत आवश्यक आहे की या ठिकाणी शांततेने मूक मोर्चे चाललेले आहेत हो. आणि प्रति मोर्चे त्याला काढू नयेत हो. अशा तऱ्हेचं आवाहन माननीय ठीक आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून कुठलीही हटवादी भूमिका न घेता बरं. त्याच्या पाठीमागे आपण भूमिका केली पाहिजे. खरेंचं एक बोलता बोलता ते एक वाक्य बोलले, हो. ते चुकीचं बोलले. हा. पण माननीय मुख्यमंत्र्यांची मुलाखत ही पूर्ण मी ऐकले, माझ्या बाजूला देसाई साहेब बसले, त्यांनी ऐकले हो. की आपल्याच पक्षातले काही लोक आपली सत्ता डळमळीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत हा. असं ते बोललेलं नाही. त्यांना जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले मला असं वाटत नाही की माझ्या पक्षातले लोक माझ्या आसनाला सुरुंग लावतील, अशा अर्थाचं विधान त्यांनी मान्य केलेलं नाहीये. बरं. तर अन्य पक्षातले लोक सुद्धा करत नसतीलच असं नाही, असंही ते म्हणाले. बरं. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय सावध भूमिका घेतलेली आहे. महाराष्ट्रामध्ये अतिशय चटके आपण मराठवाड्याचं नामांतर करताना भोगलेले आहेत. मी एक वाक्य त्या ठिकाणी आपल्याला सांगतो प्रसन्नाजी, हो. की ज्या वेळेला नामांतराचा विषय निघाला त्यावेळेला त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री शरद पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते हो, हो. आणि महसूल मंत्री स्वर्गीय उत्तमराव पाटील होते. आमचं 4 लोकांचं शिष्टमंडळ मराठवाड्यामध्ये वसंतराव भागवतांनी त्यावेळेला पाठवलं होतं आणि तिथे अनेक लोक असं म्हणाले गावागावात की नामांतर काय आम्हाला माहिती नाही, पण या अॅट्रॉसिटीमध्ये मराठा समाजाचे लोक म्हणत होते की अॅट्रॉसिटीमध्ये आम्ही भरडले गेलो, त्याचा राग निघाला. तर दलित वस्त्यांमध्ये असं सांगत होते की या ठिकाणी आमच्यावर अन्याय करून आमची घरं जाळली गेली. आणि म्हणून या कोपर्डीच्या एका घटनेच्या माध्यमातून हो. मराठा विरुद्ध दलित असं वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ नये याची सगळ्यांनी आपण काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याला अनुरूप अशा तऱ्हेची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आता आपल्याला पाहायला मिळेल. देसाईंकडे जाण्यापूर्वी निलेश, मधु चव्हाणजी, तुम्ही जर म्हटलात मी मुख्यमंत्र्यांना कोट केलेलं नाही, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं माझ्या पक्षातले मराठा नेते अशा स्वरूपाचं कोणतं कटकारस्थान करतील असं मला वाटत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र कोणताही सत्सद विवेकी मुख्यमंत्री कोणत्याही वाहिनीवर जाऊन माझ्याच पक्षातले नेते माझ्या विरोधात कट रस्ता आहे अशा स्वरूपाचं वक्तव्य करणार नाही. त्यामुळे त्यांच्या मुलाखतीचं जे विश्लेषण आहे त्यामध्ये मी असं म्हणतोय की निश्चितपणे विरोधी पक्षातले जे मराठा नेते आहेत, जे सत्ताधीश सत्तेपासून वंचित वर्ग आहे तो, आणि तुमच्या पक्षातला जो मराठा आहे मात्र सत्तेपासून वंचित आहे असाही यात सक्रिय आहे, अशी काहीची भूमिका किंवा मानसिकता जी आहे ती या मुख्यमंत्र्यांच्या पूर्ण चर्चेदरम्यान पाहायला मिळाली. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना कुठेही कोट करत नाही. ठीक आहे, मी बाकीच्यांकडे चव्हाणांकडे पण येईन मी, पण त्यापूर्वी बाकीचे गेस्ट घेऊयात आपण. देसाईजी, तुम्ही आताच्या या मुद्द्याचं सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या ब्रीफ विश्लेषण कसं कराल? मी सगळी मुलाखत बघू शकलो नाही,
पण त्या मुलाखतीतला सगळ्यात जो महत्त्वाचा मुद्दा मला असा वाटला हो. तो हा की मराठा आरक्षण झालंच पाहिजे असं त्यांचं मत आहे, हम्म, परंतु आरक्षणामुळे सगळे प्रश्न सुटतील असं नाही. हम्म. आणि हे अतिशय महत्त्वाचं निरीक्षण त्यांनी केलं आणि ते मला मान्य आहे. बरं. याचं कारण आपल्याकडे अगदी दलितांसाठी सुद्धा आरक्षण केंद्रित राजकारण ज्या प्रकारे केलं जातं हम्म, त्या आरक्षणाचं समर्थन करतानाच त्याच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या उपाययोजना कशा करायला पाहिजेत हे कोणीतरी सांगायला पाहिजे. हम्म. आणि मी काही वर्षांपूर्वी त्यासंबंधी एक प्रदीर्घ लेख लिहिला होता, तेव्हा माझ्या अंगावरती संपूर्ण बराच समाजातले बरेच लोक आलेले होते. हम्म, हम्म. मी आरक्षणाला विरोध केलेलाच नव्हता. हम्म. त्याच्या पलीकडे जाऊन काय करायला पाहिजे या उपाययोजनांची चर्चा केली, जशी हो. कर्जमुक्ती, कर्जमाफीतनं सगळं सुटणार नाही, बरं. ही मुख्यमंत्र्यांची लाईन घेतली ती बरोबर होती असं माझं स्पष्ट मत आहे. हम्म, दुसरं गोष्ट अशी हम्म. की त्या सगळ्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं सांगितलं की स्किल डेव्हलपमेंट केलं पाहिजे, व्यवसाय प्रशिक्षण केलं पाहिजे, प्रक्रिया उद्योगांवरती भर दिला पाहिजे. हो. या प्रकारच्या सकारात्मक उपाययोजना या अतिशय चांगल्या आहेत आणि मी त्याचं स्वागत करतो. हम्म. माझ्या मते मराठा आरक्षणासंबंधीचे ज्या मागण्या घेऊन जो काही मोर्चा निघालेला हो. आहे, जे काही मोर्चे निघाले आहेत, हो. त्याच्यामध्ये मागणी पत्र त्यांचं नेमकं काय आहे हम्म. आणि त्याचं म्हणजे मागण्या करताना त्यांनी त्याचा कुठल्या प्रकारचा अभ्यास करून त्या मागण्या सादर केलेल्या आहेत याचं संपूर्ण चित्र माझ्या पुढे नाहीये. बरं. म्हणजे एकदा ते म्हणतात फक्त कोपर्डीवरती नाही मोर्चा, हो. मग त्यानंतर ते म्हणतात की मराठा आरक्षणाची मागणी आहे, त्यानंतर ते म्हणतात की तेवढीच मागणी नाहीये तर शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्या संबंधी आहे. म्हणजे तो पोल वेगवेगळ्या ठिकाणी तो असा जातो, एक अशा प्रकारचं त्याचं टोक नाहीये. आणि माझं म्हणणं असं आहे की हे चांगलं आहे, चांगल्या मोर्चा निघतात, मूक शांततेने मोर्चे निघतात, पण हे सगळं उत्स्फूर्तपणे चाललं आहे याच्यावरती माझा विश्वास नाहीये. उत्स्फूर्त झालं असेल, समाज जागा झाला असेल, ते स्वागताची गोष्ट आहे, पण या उत्स्फूर्ततेमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे आता एकदम उत्स्फूर्तपणे जागे झाले आणि म्हणाले की मी आता या मोर्चामध्ये सहभागी होणार. त्यांचे जे चिरंजीव आहेत त्यांनी त्या मोर्चासाठी 15 लाख दिलेत, काही जीप गाड्या दिल्यात असं सांगितलं जातं. तिकडे मराठवाड्यामध्ये सुरेश धस तिथे असतात आणि ते म्हणतात की मी होतो, पण मी 6व्या 7व्या लाईन मध्ये होतो आणि फक्त राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचे लोक नव्हते, तर भारतीय जनता पक्षाचे लोक होते आणि सगळ्यांनाच आम्हाला हे मराठा आरक्षण हे मान्य, सगळ्यांना हे मराठा आरक्षण व्हायला पाहिजे, मराठ्यांच्या समस्या आहेत हे सगळ्यांना मान्य आहे. मग इतके वर्ष हे का झालं नाही बाबा? मग इतके वर्ष हे काहीच होत नसताना हे मोर्चे का निघत नव्हते आणि आता का निघतायत ते मोर्चे? तर मग असं म्हणता येईल आपल्याला कोपरीच्या प्रकरणामुळे झालेलं आहे. मग त्याच प्रकरणामुळे जर झालं असेल तर मग तोच मुद्दा हायलाइट करायला पाहिजे आत्ता, हे माझं म्हणणं आहे. त्यामुळे एक मुद्दा हायलाइट न करता एक याच्यासाठी मोर्चा निघाला असं कोणी विचारलं नाही, त्यासाठी नाही यासाठी निघाला असं सांगण्यात येते. माझ्या मते या सगळ्या याच्यामुळे आता पुन्हा दलितांचे मोर्चे स्वतंत्रपणे निघणार आहेत. याच्यामुळे जे म्हणतात की हे राजकारण आम्ही करत नाहीये, राजकारण आम्ही करत नाही असं सांगताना सगळेजण राजकारण पद्धतशीरपणे करतात. बरोबर. त्याच्यामुळे वातावरण दूषित होऊ नये असे सगळेजण म्हणतात, पण वातावरण कलुषित आणि दूषित होत आहे आणि याच्यामधनं उद्या काहीही होऊ शकतं, ही शक्यता, ही भीती हे आपण लक्षात घेतो. ठीक आहे, मी संजय दाभाडेंकडे जातो, कारण संजय दाभाडे हे एका फार मोठ्या ऑर्गनायझेशनचा एक भाग आहेत, कारण त्यांचे लवकरच मोर्चे सुरू होणार आहेत. त्यांची मागणी थेट मराठा विरोधी जरी नसली तरी दलित, आदिवासी, कोपर्डी पासून खैरलांजी पासून ते कोपर्डी पासून ते बाकीच्या सगळ्या प्रकारचे अत्याचार या सगळ्यांना कवेत घेऊन त्यांचे मोर्चे निघणार आहेत. मी आता संजय दाभाडेंकडे जातो. संजय दाभाडेजी, कोणतेही प्रतिमोर्चे नको असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे. तुमचे मोर्चे निघणारे जवळपास महाराष्ट्रात 125 मोर्चे तुम्ही काढू पाहताय. आता तुमची भूमिका काय आहे? आवाज गेला. मी पुण्याला थोड्या वेळाने जातो, बहुधा त्यांना माझा आवाज पोहोचत नाही. तुर्तास मी निलेशकडे येतो. निलेश, याच्यामध्ये 2 मुख्य मुद्दे होते ज्याच्यावरती मुलाखत बेतलेली होती. एक, आरक्षणाचं काय करणार, 2, अॅट्रॉसिटीचं काय करणार. मुख्यमंत्र्यांनी याच्या अवधीत कोणतेही ठोस आश्वासन नाही दिलं. मी मराठा आरक्षणाच्या बाजूने, हे तर भाजपाचा प्रोपोगंडा अजेंडाच होता. अॅट्रॉसिटीच्या बाबतीत ते म्हणतात की गैरवापर टाळला जातोय आणि दलित नेते स्पेसिफिकली म्हणतात की गैरवापर सुद्धा सवर्णांकडनं होत आहे आणि अॅट्रॉसिटीत बदल होणार नाही. मग आता मुख्यमंत्र्यांनी स्वतःची कोंडी करून घेतली. मुख्यतः मुख्यमंत्र्यांनी या पूर्ण प्रश्नामध्ये स्वतःची भूमिका स्पष्ट करून जो संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न केला जात होता मुख्यमंत्र्यांबद्दल किंवा त्यांच्या सरकारबद्दलचा, तो दूर करण्याचा मुख्यतः प्रयत्न केलेला आहे. मराठा समाजात ही सातत्यानं भावना होती की इतक्या मोठ्या प्रमाणावर लाखोच्या संख्येनं लोक रस्त्यावर येत आहेत, मात्र मुख्यमंत्री त्याला कोणताही प्रतिसाद देत नाही. आज पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी
थेटपणे या मोर्चांना प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे. इतकंच नाही तर दलित मोर्चे जे निघण्याचा प्रयत्न करणार आहेत किंवा काढले जाणार आहेत त्यातून कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते आणि त्यातून राजकारण कोणी करू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलंय. त्यामुळे दलितांचे प्रश्न जे आहेत त्यालाही योग्य तो न्याय आणि मराठ्यांचे जे प्रश्न आहेत त्यालाही येत्या काळात योग्य न्याय दिला जाईल अशा स्वरूपाचं आश्वासन देण्याचा मुख्यतः प्रयत्न जो आहे तो मुख्यमंत्री करतायत. आणि जो एक गट आहे जो हे सरकार कसं उलथून टाकता येईल असा प्रयत्न करतोय त्याला कुठे ना कुठे क्षमवण्याचा, त्याला शांत करण्याचा, त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न जो आहे तो आजच्या या मुलाखतीतून झालाय. मी संजय दाभाडेंकडे जातो पुण्याला. संजय, माझा मगाचा प्रश्न होता, त्यांनी मुख्यमंत्र्यांनी म्हटलेले की आता प्रतिमोर्चे नको, तुम्ही लवकरच तुमच्या सगळ्या संघटनांचा जो समूह आहे ते 125 मोर्चे महाराष्ट्रभर काढतायत. एक प्रकारे तुम्ही आता या बाबतीत पुनर्विचार कराल का? नाही, या पहिला मुद्दा मी या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो की महाराष्ट्रात 125 मोर्चे काढतोय असं नाही. तर पुणे शहरामध्ये पुण्याच्या पातळीवरच हा फक्त मुद्दा असणार आहे आणि त्याच्यामध्ये पुणे शहरामध्ये ठिकठिकाणच्या ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांमध्ये छोट्या छोट्या ज्या कॉर्नर सभा ज्याला आपण म्हणतो, अशा कॉर्नर सभा बाबासाहेबांच्या 125व्या जयंतीच्या निमित्ताने अशा कॉर्नर सभा पुण्यात घ्यायचं असं एक साधारणतः भूमिका सुरू आहे, त्याच्यावर चर्चा सुरू आहे. अजून त्याच्यावर अंतिम निर्णय झाला नाही. परंतु या आम्ही जे काही आता करायला निघालेलो आहोत त्याच्याकडे प्रतिमोर्चा म्हणून जर बघितलं गेलं तर फार मोठी चूक होईल असं मला या ठिकाणी अतिशय नम्रपणे सांगायचं आहे. आम्ही जी भूमिका तयार केली याची संपूर्ण या सगळ्या आगामी कार्यक्रमाची एक लिखित भूमिका आम्ही तयार केलेली, जवळपास 7-8 पानांची ती भूमिका आहे. आणि त्या भूमिकेची सुरुवातच आम्ही अतिशय व्यापक मुद्द्यांना हात घालणारी आहे. मी तुम्हाला अगदी थोडक्यात त्याचं वाचून दाखवतो. हे बघा, येत्या 29 सप्टेंबरला खैरलांजीच्या अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक घटनेला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं की उन्हामध्ये 10 वर्ष उन्हामध्ये जो म्हणजे जी हिंदुत्वाची प्रयोगशाळा आहे गुजरात मधली, त्या हिंदुत्ववादाच्या प्रयोगशाळेमध्ये उन्हाचा संघर्ष उभा राहिला दलितांचा. आणि तिथल्या असं एक अभूतपूर्व घटना आहे. उन्हामध्ये किंवा गुजरातमध्ये दलितांचं असर्शन होणं, त्यांनी संघर्षासाठी रस्त्यावर येणं ही अतिशय अभूतपूर्व घटना आहे. त्या संघर्षाला पाठिंबा देणं, त्याला सॉलिडॅरिटी म्हणून त्याच्या सोबत असणं हा पण एक मुद्दा त्याच्यामधला आहे. त्यानंतर बाबरी ते दादरी हा जो संपूर्ण प्रवास आहे अल्पसंख्याकांवरचा अत्याचाराचा, अगदी पुण्यात पण तुम्ही बघितलं की मोदींचं सरकार सत्तेवर आल्यानंतर अगदी काही दिवसातच पुण्यामध्ये अल्पसंख्याक मोहसिन शेख जो निरपराध होता तो मारला गेला, त्याला ठेचून मारण्यात आला. आणि मग आपल्याला हे माहितीच आहे की भौरी देवीपासून राजस्थान मधली भौरी असेल किंवा दिल्ली मधली निर्भया असेल किंवा आमची कोपरडी मधली आमची भगिनी असेल, या महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना आहेत. त्याच्यामुळे खैरलांजी ते खरडा, रोहित वेमुला ते उना, बाबरी ते दादरी, संजय दाभाडे तुमची अतिशय व्यापक भूमिका आहे. संजय दाभाडे तुमची अतिशय व्यापक भूमिका आहे, पण तिचा काही उपयोग नाहीये. कारण तुम्ही जेव्हा कोपर्डीच्या मुलीबद्दल सद्भावना दाखवता, जी दाखवली गेलीच पाहिजे, त्याच्यानंतर आपोआपच एक प्रश्न तयार होतो म्हणजे अॅट्रॉसिटी बद्दल तुमची भूमिका काय. तेव्हा मी प्रश्न तुम्हाला जाहीरपणे विचारतो, तुम्ही आणि तुमच्या आयोजक संघटना ज्याच्यामध्ये काही डावे पक्ष पण आहेत, तुम्हा सगळ्यांची अॅट्रॉसिटी बद्दलची काय भूमिका आहे आणि म्हणूनच तुम्हाला मुख्यमंत्र्यांची भूमिका पटते का? नाही, एकूण अॅट्रॉसिटीच्या बद्दल तर ज्या काही म्हणजे अॅट्रॉसिटी जो कायदा आहे तो काही अचानक आला नाही. त्याच्यासाठी फार मोठा संघर्ष इथल्या दलित आदिवासींना करावा लागला. तेव्हा VP सिंगांच्या काळामध्ये 1949 साली तो कायदा आला. त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे 2009 साली या कायद्याला 20 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने संपूर्ण देशभर दलित आदिवासींमध्ये या कायद्यामधल्या त्रुटींबाबत चर्चा झाली आणि पुन्हा काही मागण्या आम्ही केल्या, ज्याच्यामध्ये डावे पक्ष सुद्धा होते, दलित आदिवासी संघटना त्याच्यामध्ये होत्या. एक राष्ट्रव्यापी कोऑर्डिनेशन कमिटी तयार करण्यात आली आणि त्याच्यामधून आम्ही काही सुधारणांची सुद्धा मागणी केली. आणि मग त्या सुधारणांच्यासाठी एक ऑर्डिनन्स आला काँग्रेस UPAच्या सरकारच्या वेळेस, आणि आता त्या ऑर्डिनन्सचं रूपांतर प्रत्यक्ष कायद्यामध्ये या नवीन सरकारने केलेलं आहे. त्याच्यामुळे अॅट्रॉसिटीच्या कायद्याबद्दल आमची भूमिका अतिशय ठाम आहे की अॅट्रॉसिटीचा कायदा तर राहायलाच लागेल. त्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याचं डायल्युशन आम्ही होऊ देणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये दाभाडे, मूळ प्रश्न असा आहे ना, जो प्रश्न उपस्थित होतोय की याचा गैरवापर होतोय, तुम्हाला मान्य आहे का की गैरवापर काही प्रमाणावर होतोय? काही प्रमाणावर, 100% आम्ही म्हणत नाही,
पण काही प्रमाणावर गैरवापर होतोय, हा जो आरोप होतोय तो तुम्हाला मान्य आहे का? काही प्रमाणामध्ये, अतिशय अल्प प्रमाणामध्ये त्याचा गैरवापर होताना दिसतो. आणि त्याच्यामध्ये पण जर आपण नीट त्याचा अभ्यास केला, माझ्याजवळ आता एक अभ्यासातला एक जो अभ्यास निबंध आहे तो माझ्या हातामध्ये आहे. त्याच्यामध्ये असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे क्लोजर रिपोर्ट असतात, म्हणजे पोलिसांच्या पातळीवरच, म्हणजे ज्यावेळेस एखादी गुन्हा दाखल होतो SC/ST अॅट्रॉसिटीज ऍक्टच्या नुसार, आणि ते झाल्यानंतर बऱ्याच घटनांमध्ये कोर्टामध्ये ते प्रकरण न जाता पोलिसांच्या पातळीवरच ते फायनल रिपोर्ट तयार केला जातो, त्याला FR असं म्हणतात. तर त्याचं जे 100 केसेस त्याचा अभ्यास करण्यात आला, आणि त्या 100 केसेसचा अभ्यास मधनं असं दिसलं की 10% ज्या केसेस आहेत त्या 100 मधल्या, ह्या उच्च जातीतल्या लोकांनी उच्च जातीतल्या अन्य लोकांच्या बद्दल काहीतरी त्यांच्याबद्दल एक त्यांना धडा शिकवण्यासाठी काही मागास दलित आदिवासींना हाताशी धरून या गोष्टी केलेल्या आहेत, असं स्पष्टपणे आकडेवारीतून समोर आलेलं आहे. मी विचारतो, मी कुंजीराला विचारतो, दाभाडेजी मी हा प्रश्न कुंजीरांना विचारतो. कुंजीरजी, तुमची एक प्रमुख मागणी होती अॅट्रॉसिटी मध्ये बदल करावेत. खरं तर तुम्ही आणि काही मंडळी आज शब्द वापरतात की बदल करावेत, पण मोर्चांचे फोटो आमच्याकडे आहेत ज्याच्यामध्ये अॅट्रॉसिटी रद्द करावं अशी मागणी आहे. हरकत नाही, आपण धरून चालू की तुम्हाला म्हणायचं ते त्याच्यामधले काही नियम वेगळे करावेत किंवा काही करावं. पण शरद पवार साहेब सुद्धा म्हणाले होते की अॅट्रॉसिटीचा सर्वाधिक गैरवापर हे सवर्ण करतायत. आपले मित्र तिकडे दाभाडे पण म्हणतात की आकडेवारी सांगते की अॅट्रॉसिटीचा परिणामकारक वापर होत नाहीये. मग आता तुम्हाला या तुमच्या मागणीच्या बाबतीत तुम्ही 2 पावलं मागे येणार का? नाही, आमचं म्हणणं आहे ज्या ठिकाणी दलित बांधवावरती, भगिनीवरती अन्याय होत असेल त्या ठिकाणी जरूर कारवाई झाली पाहिजे, कडक कारवाई झाली पाहिजे. पण काय होतं की गैरवापरच जास्त होतोय. म्हणजे 95% केसेस ज्या निर्दोष सुटलेल्या आहेत, फक्त 5% लोकांनी शिक्षा झालेली आहे. याचा अर्थ या कायद्याचा गैरवापर जास्त होतोय. त्याचप्रमाणे फक्त शिवी दिली किंवा खालच्या जातीचा म्हणून उल्लेख केला किंवा फुटक्या कपात चहा दिला, अशा क्षुल्लक कारणावरून सुद्धा अॅट्रॉसिटी होतात. शेतीच्या बांधावरून अॅट्रॉसिटी होतात, रस्ता अडवला म्हणून अॅट्रॉसिटी होतात. तर त्यासाठी आमचं असं म्हणणं आहे की हा गैरवापर थांबला पाहिजे किंवा त्याच्यात सुधारणा झाली पाहिजे. त्याचप्रमाणे दुसरी एक आमची प्रमुख मागणी आहे, ज्या पद्धतीने महात्मा गांधी तंटामुक्त समिती असते स्थापन केलेली शासनानं, तशाच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित अत्याचार प्रतिबंध समिती स्थापन करावी. त्यामध्ये सवर्ण आणि दलित हे मेंबर घ्यावेत आणि त्यांच्या माध्यमातून त्या केसची शहानिशा करावी, त्यानंतरच गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी आहे. नाही, पण कुंजीर साहेब, तुम्ही जे म्हणताय की 95% केसेसमध्ये लोक निर्दोष सुटलेली आहेत, निर्दोष सुटणं म्हणजे कायदा योग्य वापरला जातोय असं होत नाही. ठीक आहे, अनेक वेळेला जो प्रशासक आहे किंवा जो पोलीस अधिकारी आहे तो योग्य पद्धतीने न्यायनिवाडा करतोय का, हाही मूळ प्रश्न आहे. आणि त्यातून जर काही लोक निर्दोष सुटत असतील तर तो कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नाही अशाही अर्थाने घेतला जाईल. आणि त्यामुळे तुमचं असं म्हणणं की 95% निर्दोष सुटतायत म्हणजे काही नाही, सवर्ण अशा पद्धतीने असं म्हणणं योग्य ठरणार नाही. ठीक आहे, मी पहिल्यांदा दाभाड्यांकडे जातो आणि त्यानंतर मला दिसतंय देसाईंना बोलायचंय आणि चव्हाणांना पण बोलायचंय. मी दोघांकडे येतो, त्यापूर्वी संजय दाभाडे काय म्हणताय? नाही, मला आता कुंजीर सरांनी जे या ठिकाणी आकडेवारी दिली त्याच्यावर फार मोठे आक्षेप आहेत. बरं, त्यांनी अतिशय चुकीच्या गोष्टी सांगितल्या की फक्त काही शिवीगाळ केली अशा बहुतांश जास्तीत जास्त केसेस आहेत, अशी त्यांची जी आकडेवारी त्यांनी सांगितली ती अतिशय चुकीची आहे, निराधार आहे. माझ्यासमोर जी आकडेवारी आहे ती जाहीर झालेली आकडेवारी आहे. नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरो जो आहे त्याने दिलेली आकडेवारी मी या ठिकाणी सांगतोय. 1995 ते 2007 या काळामधली NCRB ची आकडेवारी आहे. त्याच्यातनं असं सांगितलेलं, त्याचा ब्रेकडाऊन त्यांनी दिलेला आहे. ज्या 4,41,424 रजिस्टर झाल्या केसेस SC/ST अॅट्रॉसिटीच्या संदर्भामधल्या 1995 ते 2007 च्या दरम्यान, त्याच्यामध्ये 9,593 केसेस या मर्डरच्या होत्या. त्याच्यानंतर 61,168 केसेस या ग्रीवियस इंजुरी तुमची समजा आकडेवारी खरी मानली तर आपले कुंजीर भाऊ आहेत, कुंजीर भाऊ तुमच्या समोर पर्याय ठेवतात की बाबासाहेब आंबेडकर अत्याचार प्रतिबंधक कमिटी नेमूयात, त्याच्यात सवर्ण असतील, दलित मंडळ भाऊ बंद असतील आपले, आणि सगळे मिळून ती शहानिशा करूयात. हा प्रस्ताव तुम्ही स्वीकाराल का? अशा पद्धतीच्या कायद्याबाहेरील समितीचा आम्ही पूर्णपणे विरोध करतो. कारण की तंटामुक्त गाव योजना जी आहे
त्याचा संपूर्ण इतिहास महाराष्ट्रातल्या आम्हाला सगळ्या दलित आदिवासी कार्यकर्त्यांना माहिती आहे. बरं त्या त्या गावांमधल्या ज्या तंटामुक्त समित्या आहेत त्यांचे बरं. जे पदाधिकारी आहेत ठीक आहे. तेच आपल्याला तंट्यामध्ये किंवा अॅट्रॉसिटीज मध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आपल्याला दिसतात. ठीक आहे. त्याच्यामुळे या तंटामुक्त ज्या समित्या आहेत हो. ज्याला एक समांतर अशा व्यवस्था कुंजीर साहेब आता आपल्या समोर मांडू इच्छित आहेत, हो. त्याच्यातनं पुन्हा गावातले जे वरच्या जातीतले बरं. किंवा वरचा वर्ग किंवा सत्ताधारी वर्ग आहे हो. त्याच्या हातामध्ये त्या समितीचे सगळे सूत्र राहतात बरं. आणि पुन्हा दलित आदिवासींवर अन्याय करणारी, त्यांना खटला दाखल करण्यापासून रोखणारी एक नवीन यंत्रणा याच्यामधनं तयार होईल. ती आम्हाला अजिबात मान्य नाही, मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगू इच्छितो. ठीक आहे. मी पुन्हा मला माहिती आहे कुंजिरांना याबद्दल बोलायचं, पण कुंजिरांकडे जाण्यापूर्वी मी चाललोय मधु चव्हाण आणि देसाईंकडे. पहिल्यांदा चव्हाणांकडे. चव्हाणजी, तुम्हाला काही मुद्दे मांडायचे होते, बोला. काय तुम्ही हात वर केला होता, बोला काय म्हणताय? नाही, मूळ मुद्दा असा आहे की दाभाडे जे काही सांगतायत ते कुठल्याही प्रकारचा विचार करणारा माणूस सांगेल असं वाटत नाही. आज कुठलाही कायदा केला तो अगदी सूर्यचंद्र असेपर्यंत तो तसाच असला पाहिजे हा चुकीचा आग्रह आहे. दाभाडे साहेब मराठवाड्याच्या नामांतराच्या वेळेला जे भयानक प्रसंग झाले घरदार जाळण्याचे, त्याचा 80% ठिकाणी नामांतरांशी काही संबंध नव्हता. केवळ जातीय विद्वेष, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरफायदा, याचा म्हणजे त्याची माझं मत नाही, त्यावेळेचं सांगतोय. आता तुम्हाला एक उदाहरण देतो दाभाडे साहेब. मी ज्या गावी राहतो मार्गतामाणे तालुका चिपळूण, बरं. तिथे चर्मकार वाडी आहे. वर्षानुवर्ष तिथे देवाची पालखी जात नव्हती. एक दिवस त्यांनी सांगितलं आमच्याकडे पालखी येऊ देत. आम्ही सगळ्यांनी ठरवलं त्यांच्याकडे पालखी द्यायची. बरं. उद्या गाव जमतोय तेव्हा विचार करायचा. त्याच्यावर विचार करायला एक महिला डेप्युटी सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस आल्या. 3-4 लोक चर्मकार होते, 3-4 लोक मराठा समाजाचे होते. घरी गेले, 35 लोकांची मराठा समाजातली यादी तयार केली आणि हे आम्हाला चांभार म्हणाले, जातीवाचक म्हणाले, असं त्या ठिकाणी त्या पोलीस स्टेशनला तक्रार केली. बरं. समोर अधिकारी आहे आणि आज 35 लोक त्या ठिकाणी अॅट्रॉसिटीला खेडच्या सेशन कोर्टामध्ये केसेसला तोंड देत आहेत. बरं. हा असंतोष निघणार नाही का समाजातला? बरं. म्हणून जे कुंजिरांनी सांगितलं हो. की सुरुवातीला अशा केसेस आल्या हो. तर 4 दलित समाजातले लोक, 4 बहुजन समाजातले लोक किंवा मराठा समाज एकत्र बसतील. बरं. बाबा एक कामावर आहे, 4 मुंबईला आहेत. म्हणून मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी ठीक आहे. अॅट्रॉसिटी कायदा पूर्णतः नष्ट करावा या मताचा नाही, परंतु त्यामध्ये काही कलमांचा जर दुरुपयोग होत असेल हो. तर कालानुरूप त्याच्यावर बदल करण्याचा विचार आपण सगळ्यांनी मिळून करू. हो. ह्याच्यात गैर काय? आम्ही हे बरं. मान्य करणार नाही, बरं. हे मराठा समाजाने म्हणायचं. आम्ही हे पण मान्य करणार नाही, मधु चव्हाण तुम्ही हे असं स्पष्ट दलित म्हणताय, समाजाने म्हणायचं. मधु चव्हाण साहेब आणि तुम्ही असं मला स्पष्ट म्हणताय वाटतं की येत्या काळामध्ये याच्यावर सामंजस्याने विचार करणं हे अत्यंत आवश्यक आहे. नाही, असं पण माझं मत आहे. मधु चव्हाण साहेब, मी स्पष्ट या संदर्भात आणखी एक छोटं स्पष्टीकरण करा, म्हणजे पुढे जाता येईल चर्चा घेऊन. मुख्यतः तुम्ही जे म्हणताय की बदल अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये काही प्रमाणावर हे करणं गरजेचं आहे, सुधारणा करण्याचा प्रस्ताव येत्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारसमोर असेल का? नाही, जर त्या ठिकाणी मराठा समाजाने किंवा अनुभवातून असं सिद्ध झालं की याच्यामधले ही कलमं आहेत ती त्या ठिकाणी द्वेषापोटी किंवा सूडबुद्धीने किंवा खोट्या गोष्टीच्या आधारावर जर केसेस केले जात असेल तर समाजामध्ये समरसता, सामंजस्य निर्माण होण्याच्या ऐवजी द्वेष निर्माण होईल. त्याच्यातून काही साध्य होणार नाही. महाराष्ट्रात नको ती स्थिती निर्माण होईल. आणि मला असं वाटतं की दोन्ही समाजातले लोक एकत्र येतील. कुठल्या गोष्टीमध्ये काही प्रमाणामध्ये बदल करणं आवश्यक आहे की ज्याच्यामुळे त्याचा गैरफायदा घेतला जाणार नाही. आता एक त्याच्यात कलम आहे की ह्याच्यामध्ये साक्षीदार हा सवर्ण असावा लागतो. आता शरद पवार साहेब म्हणाले याच्यामध्ये 1% मी सहमत आहे की बहुजन समाजातले तथाकथित उच्च मतातीतले लोक आपल्याच समाजातल्या काही लोकांच्या विरोधामध्ये सूड घेण्यासाठी या कायद्याचा उपयोग करतात. पण दलित समाजाला माहिती हवं ना की हा मला याचं नाव घ्यायला सांगतोय, हा गैर आहे, हा तिथे नव्हता, याचा त्याने नको का विचार करायला? मला कोणी काही सांगेल. आणि म्हणून अशा जर त्या ठिकाणी
कायद्यात योग्य तो बदल करून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सूचना आल्या हो. तर भारतीय जनता पार्टीचं सरकार त्याच्यावर नक्की विचार करेल असं मला वाटतंय. ठीक आहे, हा फार महत्वाच्या टप्प्यावरती चर्चा आलेली आहे. देसाईजी, जर का अशा प्रकारे अॅट्रॉसिटीच्या बाबतीतला पूर्ण रद्द करणं नव्हे पण त्यातल्या चेंज संदर्भात विचार करायला भाजप सकारात्मक आहे. मगाशी मुख्यमंत्री पण वाटले आणि आता तर प्रवक्ते म्हणतात म्हणजे जवळपास मार्ग तोच आहे असं दिसतंय. आता परिवर्तनवादी चळवळींना तर भूमिका घ्यावी लागणार आहे. बहुजन मराठा समाजाबरोबर द्यायचं त्याच्या मागणीसोबत का दलित समाज? आता तुम्हाला काय वाटतं, काय पेच तयार होईल महाराष्ट्रासमोर? नाही, पहिली गोष्ट म्हणजे ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये जर बदल करायचा असेल तर तो संसदेमध्ये बदल करायला लागेल. त्यामुळे अनेक राज्यांचं कन्सेन्सस घ्यायला लागेल. बरं, आता याच्या संबंधी जो मगाशी उल्लेख केला मराठाच्या नेत्यांनी हो. की 6% फक्त कन्व्हिक्शन रेट आहे. हो. हां, 6% कन्व्हिक्शन रेट एकूणच वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आहे. त्यामुळे 6% याच्यामध्ये आहे याचा अर्थ ज्यांच्यावरती आरोप केलेत ते सगळे निर्दोष होते, म्हणजे त्यांच्यावरती चुकीचे आरोप, चुकीचा कलंक आलाय हो, हे सांगणं, हा युक्तिवाद करणं हा बोगस युक्तिवाद आहे. हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. बरं, आज दलित अत्याचारांच्या ज्या गोष्टी आहे ते त्यांनी जी आकडेवारी दिली ते कोणती आकडेवारी आहे, कुठल्या आधारे आहे ते मला माहित नाही, पण केंद्रीय गृह मंत्रालयाची जी आकडेवारी आहे हां, ती मी तुम्हाला इथे सांगतो. 2010 ते 2014 भारतीय जनता पक्ष, युपीए वगैरे काही भानगड नाही, आकडेवारी 2010 ते 14 या 5 वर्षात भारतात दलितांवर अत्याचाराच्या एकूण 1,86,556 घटना घडल्या. या 5 वर्षात अत्याचारांमध्ये 44% वाढ झालेली आहे, हे लक्षात घ्या. बरं, आणि एकच वाक्य, देशातील एकूण अत्याचारांपैकी दलित महिलांच्या विनयभंगाच्या 2,741 घटना आणि बलात्काराच्या 2,388 घटना घडल्या. हे अतिशय गंभीर आकडेवारी आहे. हे बलात्कार, हे अत्याचार, हा विनयभंग हे कोण करतंय? आज हे कोणीही किती हजारो कोटींचे मोर्चे काढो, वास्तव जे आहे ते आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. हे अत्याचार कोण करतंय? की सरंजामशाही व्यवस्था आजही महाराष्ट्राच्या मनी मानसी संपूर्णपणे रुजलेली आहे. बरं, आणि त्याच्यावरती अजूनही दलितांना आवाज नाहीये. इथे खैरलांजींचा अत्यंत रास्तपणे उल्लेख झाला, त्याला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. खैरलांजीची घटना आज जर पुन्हा घडली असती तर आपण कुठल्या आवाजात बोललो असतो? करेक्ट. त्या घटनेमध्ये अॅट्रॉसिटीचं कलम लावलेलं नव्हतं, हे लक्षात घ्या. आपण बरं, लावणं आवश्यक असूनही लावलेलं नव्हतं. त्यामुळे दलितांवरती जो काही अन्याय आणि अत्याचार होतो आहे हे अपवादात्मक प्रकरण नसतील असं दलित नेतेही म्हणत नाहीत, आणि मराठा नेते तर म्हणतात की अतिशय चुकीचा कलंक लावला जातोय, हो. चुकीच्या केसेस लावल्या, ते अपवाद आहे तो. बरं, पण आकडेवारी जी आहे ठीक आहे. ती आता किती चुकीच्या पद्धतीने लावली गेलेत कलम, बरं. याची आकडेवारी सांगा. याचा रिसर्च केलाय का तुम्ही? उगाच एका अॅट्रॉसिटी ऍक्ट मुळे सुद्धा अजूनही परिस्थिती बदलत नसेल. हो. तो कडक केलाय काही वर्षांपूर्वी, हो, तो हो. कडक केला आणखीन. हो. तो कडक कोणी केला? त्यामध्ये भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, सगळ्यांनी एकमताने तो कडक केला. मग आता तुम्ही संपूर्ण तुमचा रिव्हर्स युक्तिवाद करायला लागलेला होता. बरं. केवळ मोर्चाची ताकद बघून तुम्ही जर आर्ग्युमेंट्स तुमचे बदलत असाल, माझ्या मते की राजकीय नेतृत्वाचं हे असेल की त्यानं कटू असेल ठीक आहे. तर ठीक आहे. सांगितलं पाहिजे. गर्दीला कटू असेल तरी सत्य सांगितलं पाहिजे. ठीक आहे. हे वास्तव आहे, जळजळीत वास्तव ठीक आहे. आहे, मी दाभाडे तुमच्याकडे येतो. वर्तनामध्ये मी तुम्ही देसाईजी, सुधारणा आपण केली थोडं पाहिजे. ब्रीफ ठेवूयात, आणि हे लक्षात आपण मुद्दे घेतलं घेऊयात. मी सगळ्यांकडे येतो, म्हणजे मला सगळ्यांकडे वेळच्या वेळी येता येईल. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे हात जोडून की ब्रीफ बोला, थोडक्यात मुद्दे मांडले तर मला तुमच्याकडे सारखं येता येईल. दाभाड्यांकडे जाण्यापूर्वी पहिल्यांदा मी कुंजीरांकडे जातो. कुंजीरजी, तुमचा काय मुद्दा आहे सांगा. जे खैरलांजीच्या जे गोष्टी सांगितल्या जातात, खैरलांजीच्या गुन्ह्यामध्ये खैरलांजी गावामध्ये मराठा समाज नाहीये आणि ते आरोपी जे आहेत ते मराठा नाहीयेत. दुसरी गोष्ट, एक नगर जिल्ह्यामध्ये जवखेडाचं जे प्रकरण झालं त्या ठिकाणी आरोपी त्याच जातीतले निघाले, त्यांच्याच नातेवाईक निघाले, परंतु ते जाहीर व्हायच्या अगोदरच मराठा समाजाने अन्याय केला, अत्याचार केला, असे मीडियाच्या माध्यमातून पब्लिसिटी झाली. मराठा समाजाला बदनाम केलं गेलं, परंतु ते आणि अॅट्रॉसिटी लावली गेली. परंतु ज्यावेळेस त्याच नात्यातले निघाले आणि मग त्यावेळेस कुठं गेले, हे जे मराठा समाजाला बदनामी झाली ते कोण भरून काढणार? अशा पद्धतीने कायम मराठ्यांना ठोकण्याचं काम केलेलं आहे, मीडियाच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि तो सुद्धा उद्रेक समाजामध्ये फार आहे. बरं, की कोपर्डीची घटना घडली, 2 दिवस तिकडे कोणी फिरकलं नाहीये. 3 दिवसांनी पालकमंत्री त्या ठिकाणी येतात,
मीडियाने सुद्धा दखल घेतली नाही. ज्यावेळेस आमच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं आणि त्या प्रश्नाला वाचा फोडली, त्यावेळेस सगळ्या मीडियाने सुद्धा ते प्रकरण उचललं आणि आजही 2 महिने झाले तरी आजही चार्जशीट दाखल झालेलं नाहीये. पहिल्यांदा पोलीस एकच आरोपी सांगत होता, पण एवढं मोठं क्रूर पद्धतीने तिला जे मारलं ते एक माणूस करत नाही. आम्ही पहिल्यापासून सांगतो याच्यामध्ये 3 पेक्षा जास्त आरोपी आहेत, 4 आरोपी असतील, 5 असतील, परंतु एकाच आरोपीवरती पोलीस केस करायला लागले होते आणि आमच्या दबावामुळे मग 3 आरोपी टाकलेत. परंतु आजही चार्जशीट दाखल झालेलं नाही, आजही संत गतीनं पोलीस कारवाई करतात. पण कुंजीर साहेब ही जी असंतोष आहे समाजामध्ये फार कुंजीर साहेब, एक प्रश्न, तुम्ही आता कोपर्डीच्या घटनेचा उल्लेख केलेला आहे. तुमचं म्हणणं आहे की योग्य ती ज्या मंचावरती मांडली जायला हवी ती कोपर्डीची घटना ती मांडली गेलेली नाही असं तुमचं म्हणणं आहे. मुख्यतः जो बलात्कार झाला, ज्या बलात्कारी आरोपी जे आहेत त्यांनी त्या मुलीला सवर्ण म्हणून किंवा मराठा म्हणून बलात्कार केला असं कोणी म्हणू शकतं का हो? ती मानसिकता आहे मुख्यतः बलात्काराची, जी मानसिकता चुकीची आहे. जातीला जोडणं बलात्काराबरोबर कितपत योग्य होईल? तुम्हाला योग्य वाटतं का जातीला जोडणं बलात्काराच्या घटनेशी? नाही, जातीला जोडणं आम्हाला योग्य वाटत नाहीये, परंतु ही घटना घडल्यानंतर ज्या तत्परतीनं दलित समाजावर जर अन्याय झाला तर ताबडतोब मीडिया येते, सर्व संघटना येतात, सर्व नेते येतात, राजकीय पुढारी येतात, मुख्यमंत्री येतात, सर्व येतात. आणि ही घटना घडल्यानंतर का बरं आले नाहीत? ते जिल्ह्याचे पालकमंत्री 3 दिवसांनी त्या ठिकाणी आले, महिला बाल कल्याण मंत्री किती दिवसांनी आले त्या ठिकाणी, ते का कारवाई होत नाही? असं का घडतंय? हा एक राज समाजामध्ये त्या ठिकाणी डोक्यामध्ये भिनल्यामुळे. आणि यापूर्वी ह्याला पार्श्वभूमी मला मागच्या वेळेस सुद्धा चॅनलमध्ये विचारलं होतं की ॲट्रॉसिटीचा आणि कोपर्डीचा काय संबंध आहे. तर ही जी मुलगी, या मुलीच्या चुलत्याला सुद्धा एक 6 महिन्यापूर्वी मारलेलं आहे, खून केला होता, परंतु तो असाच दाबून टाकला. कारण तिथलं त्या आरोपींनी, हे आताचे आरोपींचे नातेवाईक होते, चुलत भाऊ होते, ते त्यांनी की जर त्याच्या बायकोला असं धमकी दिली की जर तू पोलीस कंप्लेंट करशील आणि जर हे केलं तर तुझ्यावरती ॲट्रॉसिटी ऍक्ट दाखल करू, ही धमकी दिल्यामुळे ते प्रकरण दाबलं गेलं. आणि आता सुद्धा ह्या प्रकरणामध्ये त्या मुलीला मारून त्या विहिरीमध्ये टाकण्याचा त्यांचा प्लॅन होता. विहिरीच्या दिशेने ओढत ओढत नेलं होतं. जर कधी विहिरीत पडली असती, टाकली असती, तर इथं सुद्धा त्यांनी ॲट्रॉसिटी ऍक्टचा वापर करून दबाव टाकून यांना ह्या केसपासून परावृत्त केलं असतं आणि पुरावे नष्ट केले असते. परंतु त्या विहिरीच्या अलीकडे झाडाखाली तिच्या भावाने पाहिल्यामुळं ते त्या ठिकाणी थांबले आणि पळून गेले, त्यामुळे ते वाचले. आणि म्हणून ह्याला जोडून जो ॲट्रॉसिटीचा संबंध येतोय तो असा येतोय. हे घडल्यानंतर त्या मुलीचं अंत्यविधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच चौकामध्ये तिथं त्या गावामध्ये ते सैराट मधलं गाणं लावून हे मुलं नाचत होती त्या ठिकाणी. त्या काही समज कुंजीर साहेब ऐका, एक मिनिट थोडक्यात बोला तुम्ही जे आता कोपर्डीचं सांगताय त्याच्या मागे आम्ही सगळ्यांची सहानुभूती आहे. त्याबद्दल काही अन्याय झाला असेल तर तो दुरुस्त व्हायला पाहिजे, त्या शंका नाहीये कुठल्याही प्रकारचे. आणि दलित मंडळी सुद्धा ताबडतोब व्हिजिट करायला गेलेली होती तिथे, दलित नेते. तेव्हा याबाबत मराठा आणि दलित याच्यामध्ये फारकत करण्याचं कारण नाही. दोघंही ताबडतोब केसचा निकाल लागला पाहिजे असंच म्हणतायत. याच्याबद्दल तुम्ही अशा प्रकारचं काही मांडणी करून वेगळे काही त्याच्यामध्ये लावण्याची लोकांना संधी देऊ नये अशी माझी नम्र विनंती आहे. ठीक आहे, दाभाडे बोला. मला पुढचे मुद्दे घ्यायचे, वेळ कमी आहे, त्यामुळे दाभाडे हा मुद्दा पूर्ण करा, मला बाकीचे मुद्दे घ्यायचे. नाही, कोपर्डीच्या घटनेचा आणि ॲट्रॉसिटीचा जो संबंध या ठिकाणी जबरदस्तीने जोडला जातोय, खरं तर या दोघी गोष्टींचा काही संबंध नाही. एका म्हणजे खुनासारखी घटना घडते आणि ज्यांच्या घरात खून झाला, ज्यांच्या नातेवाईकांचा खून झाला, ती लोक ॲट्रॉसिटीज कायद्याला घाबरून खुनाचे जे आरोपी आहेत त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट दाखल करणार नाहीत, त्याला घाबरतील. ही थिअरीच मला पटत नाही. ही थिअरी जी आहे ही जाणून बुजून तयार करण्यात आलेली थिअरी आहे. असं अजिबात होऊ शकत नाही की ज्या गावांमध्ये आम्ही पुण्यापासून ते खर्ड्यापर्यंत लॉंग मार्च काढला होता, आम्ही गावागावांमध्ये बैठका घेतल्या आणि अभ्यास केला या सगळ्या गोष्टींचा, फार स्पष्ट दिसतं की गावामध्ये सामाजिक सत्ता कोणाच्या हातामध्ये आहे, गावामध्ये सहकाराची सत्ता कोणाच्या हातामध्ये आहे, गावामध्ये राजकीय सत्ताच्या आणि आर्थिक सत्ता कोणाच्या हातामध्ये आहे. ही सगळी सत्ता हातामध्ये एकवटलेली असताना काही लोक आणि त्यामध्ये त्या पार्श्वभूमीवर पुन्हा खुनासारखी घटना घडलेली असताना ॲट्रॉसिटीच्या कायद्याला घाबरून कुणी कंप्लेंट दाखल करणार नाही, ही थिअरी मान्य होण्यासारखी नाही, ही पटण्यासारखी नाही. प्रसन्न, मला फक्त या ठिकाणी एकच सांगायचं, बोला, या आमच्या मराठा बांधवांनी
फार मोठ्या प्रमाणामध्ये ते संघटित होऊन रस्त्यावर येत आहेत. हो. फार चांगली गोष्ट आहे. आम्हाला त्याच्याबद्दल आनंद आहे की हे संघटित होऊन संघर्ष करतायत. परंतु त्याच्यातल्या त्यांच्या ज्या इतर महत्वाच्या मागण्या आहेत, हो ज्या आर्थिक मागण्या आहेत, त्या बाजूला पडतायत आणि त्याच्या पाठीमागचं हे राजकारण खरं समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे. आता पण आपण मगापासून चर्चा करत आहोत, ठीक तर त्या सगळ्या चर्चा ही अॅट्रॉसिटीज ऍक्टवर केंद्रित आहे. परंतु जाणीवपूर्वक संपूर्ण म्हणजे माध्यमातून सुद्धा आणि एकूण संपूर्ण जर आपण राजकारण हो, बघितलं, हो. मराठा राजकारण बघितलं किंवा संघाचं राजकारण बघितलं, बरं. हे सगळं असं पद्धतशीरपणे सगळं एका ऑर्केस्ट्रामध्ये गायलं जातंय की हे संपूर्ण अॅट्रॉसिटीजच्या विरोधातलं स्वरूप त्याला दिलं जात आहे. या ठिकाणी माझ्यासमोर कुंजीर सरांचं पत्रक आहे. हा. त्याच्यामधल्या मागण्या अतिशय चांगल्या आहेत, अतिशय महत्वाच्या मागण्या आहेत, जेन्युइन मागण्या आहेत, हो. आर्थिक मागण्या आहेत, शैक्षणिक मागण्या आहेत. त्या संपूर्ण चर्चा बाजूला ठेवल्या जात आहेत. याचा अर्थ असा होतो की गरीब मराठा वर्ग जो आहे त्याचा फक्त उपयोग करून घेऊन इथला जो प्रस्थापित मराठा राजकीय सत्ताधारी किंवा Exact. सहकाराच्या किंवा ठीक आहे. शिक्षण क्षेत्रातला किंवा साखर सम्राटातला जो मराठा वर्ग आहे बरं. तो आमच्या गरीब मी हा प्रश्न बांधवांना विचारतो त्याच्या दाभाडेजी, आर्थिक तुम्ही मला अगदी माझ्या बाजूला प्रश्नाला ठेवून आणून ठेवलेलं आहे. मी हा कुंजीरांकडे atrocity जातोय. संपूर्ण दाभाडे मला हा एक्झॅक्ट तुमचा प्रश्न कळला. प्रयत्न करतोय. मला तुमचा प्रश्न कळला आणि तोच प्रश्न मी आता कुंजीरांना विचारतोय. कुंजीरजी, दाभाडे जे म्हणाले ते मुख्यमंत्री या शब्दात म्हणाले होते, मराठा मोर्चा म्हणजे प्रस्थापित विरुद्ध मराठा समाजातले विस्थापित अशा प्रकारचा मोर्चा आहे, असं पहिलं विधान होतं. दुसरं विधान म्हणजे असे काही मराठा नेते किंवा बाकीच्या पक्षातली मंडळी या मोर्चामध्ये बहती गंगा में हात धो रहे हैं, हात धुवून घेत आहेत. त्यामुळे आम्हाला आता सांगा कुंजीरजी, गरीब कुणबी बिचारा गरीब भागातून आलेला मराठा मुलगा, मराठे समाज या रस्त्यावरती येत असताना याचं नेतृत्व कोण करतंय, हात कोण धुवून घेतोय? आणि दाभाडे म्हणतायत ते खरं आहे का? अॅट्रॉसिटीची चर्चा करायची आणि आर्थिक मुद्द्यांकडे लक्ष द्यायचं नाही. नाही, ॲट्रॉसिटीची चर्चा आम्ही करत नाही, ती मीडिया करते. मीडियाच्या माध्यमातून चर्चा चालू आहे. हां. आम्ही जे 6 मुद्दे घेतलेले आहेत, हे 6 विषय सर्वसामान्य मराठ्यांच्या हिताचे विषय आहेत, विद्यार्थ्यांच्या हिताचे विषय आहेत आणि शेतकऱ्यांचे विषय आहेत. ते घेऊन आम्ही हे मोर्चे काढत आहोत. बरं. राहिला प्रश्न राजकीय पुढाऱ्यांचा, तर या मोर्चामध्ये औरंगाबाद पासून तर आता पुण्यापर्यंत आमचं एक वाक्यता आहे. सगळ्यात मोर्चामध्ये पुढे विद्यार्थिनी असतात, नंतर महिला असतात, युवक असतात, पुरुष असतात आणि मग संयोजन समिती असेल. सगळ्यात पाठीमागे हे जे कोणी नेते जर आले स्वतःहून, आम्ही कुणाला बोलायला जात नाहीये, परंतु ते स्वतःहून येतात. दुसरा मुद्दा प्रस्थापित विरुद्ध विस्थापित, हे अगदी खरं आहे. प्रस्थापितांच्या विरुद्ध प्रचंड राग विस्थापित समाजाचा आहे बरं. आणि म्हणून तर ह्या विस्थापित समाजानं ह्या मोर्चाचं नेतृत्व करतात. याच्यामध्ये कोणाला एकाला आम्ही नेतृत्व दिलं ठीक आहे. नाहीये, कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला दिलं नाही की कोणा आमदार खासदाराला दिलं नाहीये. नाही, सर्वसामान्य कुंजीरजी- समाज एकत्र आलाय. विस्थापित समाज आपल्या न्याय हक्कासाठी आता रस्त्यावरती उतरलेला आहे आणि हे निमित्त मात्र आहे कोपडीचं. परंतु ह्या सगळ्या ज्या मागण्या आमच्या आहेत, हे समाजाचे प्रश्न आहेत. ह्याच्यामुळे समाजामध्ये प्रचंड नाराजी आहेत आणि त्यामुळे सर्व सामान्य समाज हा रस्त्यावरती उतरलेला आहे. अगदी याच्या पाठीमागे कुठलीही शक्ती नाहीये. ही कुंजीरजी जनशक्ती स्वागत आहे. रस्त्यावरती ज्या उतरलेली आहे. स्वरूपामध्ये प्रश्न मांडले जात आहेत, प्रश्न हे मांडलेच गेले पाहिजे आणि मराठा समाज एकवटून लाखोच्या संख्येनं रस्त्यावर येतोय, तो आपले प्रश्न मांडतोय, ते सोडवून घेण्याचा प्रयत्न करतोय, एक दबाव गट तयार करतोय. मात्र ज्या स्वरूपातले मोर्चे होत आहेत त्यामागचं अर्थकारण हे मुख्यतः कोणाच्या हातात आहे, कोण पैसा पुरवत आहे, हा प्रश्न उपस्थित होतोय. उत्तर देऊ शकाल याचं? हो, देऊ शकतो. द्या की प्लीज. हे जे मोर्चाच्या निमित्तानं आम्ही गावागावात तालुक्यामध्ये बैठका घेतोय आणि त्या बैठकांमध्ये पैसे गोळा होतात आणि सर्वसामान्य नागरिक स्वतःहून पैसे आणून देतोय, स्वतःहून बॅनर छापतोय, स्वतःहून झेंडे छापतोय. सर्व प्रकारचे जे काम आहे, जे पैसे, जे आर्थिक गोष्ट आहेत, ते वस्तुरूपामध्ये प्रत्येक माणूस या ठिकाणी आपलं योगदान देतोय आणि त्याच्यामुळे हे मोठमोठे मोर्चे ठीक आहे, निघतात. ठीक आहे. माझ्याकडे आता वेळ कमी आहे. मी पहिल्यांदा दिसतायत. दाभाडे बोला, काय एकेका म्हणताय? व्यक्तीकडून आलेले, दाभाडे बोला, ऐकायला नाही आलं, बोला. एकेका व्यक्तीकडून, एकेका सत्ताधारी वर्गाकडून, सहकार मधल्या वर्गाकडून किंवा शिक्षण क्षेत्रातल्या सम्राटांकडून 3-3, 5-5 लाखाचे चेक दिले जात आहेत आणि हे पद्धतशीरपणे केलं जात आहे असं मला वाटतं. आमच्या मराठा बांधवांचे जे सगळे आर्थिक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर का बरं इतके वर्ष मोर्चे निघाले नाहीत? महाराष्ट्र हा अतिशय वरच्या पातळीवर आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बाबत. शेतकऱ्यांच्या इतके मोठे मोर्चे प्रश्नासाठी का मोर्चे निघालेले निघालेले आहेत. आहेत? त्याच्यामुळे ज्या पद्धतीने हे सगळं घडतंय बरं. त्याच्या पाठीमागं सत्ताधारी वर्गाचं राजकारण आहे बरं. आणि आमचे दिन म्हणजे गोरगरीब मराठा बांधव बरं. हे त्याला म्हणजे त्यांचे प्रश्न बाजूला पडतायत दुर्दैवानं. ठीक आहे. हे मला अतिशय दुःखदायक वाटतं. ठीक आहे. या मधु चव्हाण बोला. चव्हाणजी बोला. नाही, मुद्दाम दाभाडे साहेब, आपण फार मोठ्या अभिनिवेशाने बोलतात
सत्ताधारी पक्ष त्या ठिकाणी आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आहे. आम्ही लाखो रुपये देऊन मोर्चे काढून हा बैल मार मुझे असं म्हणणार का? दलितांचे काही नेते अतिरेक करून कुठल्याही गोष्टी घटना घडली की लगेच प्रतिक्रिया द्यायला येतात. ज्याचा आता उल्लेख कुंजिरांनी केला की एक घटना घडली त्याच्यामध्ये सवर्णांचा दलितांवर अन्याय अशी सगळीकडे चर्चा झाली. शेवटी आरोपी कोण निघाले? आपण सुद्धा आपल्या समाजाचं नेतृत्व करत असताना आपला स्वार्थ आणि राजकीय पोळ्या बाजून घेण्यात काही मतलब नाहीये ना. हा अजिबात मतलब नाही. नाही पण मधु चव्हाणजी मधु चव्हाणजी सवर्णाचा दलितावर अत्याचार सवर्ण पाठीमागे एक शक्ती असू शकते, परंतु ती जी शक्ती आहे ती अनेक वर्षाचा संतोष आहे. मधु चव्हाणजी तुम्ही जो सातत्यानं उल्लेख करताय सवर्णांचा दलितावर अत्याचार, अहो सवर्ण म्हणजे मराठा होतो कुठे? सवर्ण म्हणजे फक्त मराठा का? महाराष्ट्रात इतर सवर्ण जाती नाहीत का? त्यांच्यावर अत्याचाराचे आरोप झालेले नाहीत का? मग फक्त अत्याचाराचे आरोप सवर्ण विरुद्ध दलित असा विषय निघाल्यावर तो फक्त मराठ्यांच्या जिव्हाळी का लागावा? आणि तुम्ही सरकारचे प्रतिनिधी आहात हो, तुम्ही भाजपचे नेते जरी असलात तरी तुम्ही आज सरकार चालवताय. अशा परिस्थितीत तुम्ही दलित संघटनांचा ते सत्ताधीश, ज्यावेळेला सत्ताधीश असा उल्लेख करताय याचा अर्थ भाजप आणि शिवसेना असा होत नाही. स्थानिक पातळीवर जे सत्ताधीश आहे, जे सहकार चालवतात, जे शिक्षण क्षेत्र चालवतात, जे राज्यात स्थानिक पातळीवरचं समाजकारण चालवतात ते सत्ताधीश म्हणजे तुम्ही सत्तेत बसलेले सत्ताधीश नाही. हे बघा खरे साहेब, तुम्ही बोलताय तो व्यापक अर्थ तुम्ही दाभाडेंच्या तोंडी घालू नका. दाभाडेने सत्ताधीश म्हणजे आता त्यांनी संघाचा उल्लेख केला. संघ अत्याचार करतो का? मला तेच म्हणायचं आहे. गावागावातला वेगवेगळ्या पातळीवरचा सत्ताधारी वर्ग आता प्रत्येकाला मोदी सरकार, फडणवीस सरकार, बामणांचं सरकार, संघाचं सरकार, मला गावागावातला सगळा सत्ताधारी वर्ग अभिप्रेत आहे. तो सामाजिक क्षेत्रातला, तो सहकाराच्या क्षेत्रातला, तो शिक्षणाच्या क्षेत्रातला, तो राजकीय क्षेत्रातला, आर्थिक क्षेत्रातला एकूण सत्ताधारी वर्ग मला अभिप्रेत आहे. जात सोडू नका. ती विकृत प्रवृत्ती 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो, ही कुठली जात असते? ही अमानुषता, पशुत्व निर्माण झालेलं आहे. हे माणसामधलं राक्षस निर्माण झालंय. ते त्याला जात जोडू नका. हा सगळ्यांच्या चिंतेचा विषय आहे. ठीक आहे. त्यामुळे एखाद्या दलित स्त्रीवर बलात्कार झाला तर मराठा म्हणून विरोध करायचा, मराठा स्त्रीवर बलात्कार झाला तर दलितांना विरोध करायचा. ही स्थिती महाराष्ट्राला दुर्दैवाकडे घेऊन जाईल. आपण प्रश्नाकडे त्रयस्थ म्हणून आणि विचारपूर्वक पाहूया अशी माझी विनंती आहे आपल्याला. ठीक आहे, माझ्याकडे आता शेवटचे काही मिनिट उरलेले आहे. शेवट करायला मी निलेशवरती येणार आहे, त्यापूर्वी देसाईंकडे मी चाललेलो आहे. देसाईजी, या दोन्ही मुद्द्यांच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी थेट कोणतेही आश्वासन दिलं नसलं तरी अॅट्रॉसिटीतल्या चेंज बद्दल ते सुद्धा आणि प्रवक्ते सुद्धा सकारात्मक आहेत हे दिसून येते. आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी आरक्षणाची गरज व्यक्त करतानाच त्यांनी हेही म्हटलेलं आहे की त्याचवेळी बाकीच्या आरक्षणाच्या पलीकडच्या जागा सुद्धा आपल्याला मिळून द्यायच्या, त्याच्या अडचणी त्यांनी सांगितल्या होत्या. काय वाटतं या पुढचं राजकारण कसं शेप घेईल आणि या मोर्चांच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांची भूमिका तुम्हाला पुरेशी समाधानकारक वाटली का? नाही, मला असं वाटलं की मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली ती साधारण मोघम आहे किंवा एक शांततावाद्याची मुख्यमंत्र्यांनी जशी घ्यायला पाहिजे तशी घेतलेली आहे. पण याच्यातनं मग काही उत्तर मिळत नाही. एक तर खूप उशिराने घेतले, कारण मोर्चे अनेक दिवस निघतायत आता. त्याच्यानंतर सरकार रिॲक्ट करायला खूप उशीर लागला. आता ही एवढी मोठी ताकद संघटित झाल्यावरती त्याच्याकडे कुठल्याही राजकारणाला दुर्लक्ष करता येण्यासारखं नसतं, कारण त्याचा फटका बसू शकतो. त्या अर्थाने त्यांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे. पण याचा प्रतिसाद कसा असेल? 2 टप्पे, की अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये जर बदल करायचा असेल तर मुख्यमंत्री पुढच्या टप्प्यामध्ये असं सांगतील की त्यामध्ये काही कलम अन्यायकारक आहेत. मी एक माझा प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. तो तिकडे पाठवल्यानंतर तो त्याचं काय होईल आपल्याला माहिती आहे आतापर्यंतच्या अनुभवानं. दुसरं मराठा आरक्षण हा कोर्टाच्या या रिंगणामध्ये तो चेंडू टाकला जाईल. त्याच्यानंतर कोर्ट त्याच्या सकारात्मक काही निर्णय घेईल असं आतापर्यंतच्या गोष्टीमुळे वाटत नाही. मग तिसरा जो मुद्दा आहे व्यापक, जो गोरगरीब मराठ्यांचा, तो सगळ्यात महत्वाचा आणि आपल्या सगळ्यांनाच याच्याबद्दल सहानुभूती वाटेल असा मुद्दा आहे. आणि गोरगरीब मराठ्यांवरती प्रस्थापित मराठ्यांनीच जी नेतृत्व आहे त्यांनी सगळ्यात जास्त अन्याय त्यांनी केलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे हे मोर्चे मंत्रालयात जसे जातात तसे शिक्षण सम्राटांच्या
कार्यालयांवरती सहकार सारखा कारखान्यांवरती जिल्हा बँकांवरती तिकडे सुद्धा गेले पाहिजेत. बरं. ते जेव्हा जातील तेव्हा त्याच्यामधला तटस्थतेचा आपल्याला प्रत्यय येईल. पण याच्यामधनं काय की एक तर शेतमालाचे आधारभाव पुरेसे मिळत नाहीत. नंतर आपल्याकडे जी शेती जी आहे ती अनेकांकडे जास्त प्रमाणात जास्त एकर आहे, तर शेतीचं फेरवाटप जे जमिनीचं जे बंगालमध्ये झालं ते आपल्याकडे त्या प्रमाणामध्ये झालं नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे गोरगरीब मराठ्यांना स्वस्तामध्ये शिक्षण देणं, स्वस्तामध्ये आरोग्य त्यांना देणं आणि त्यानंतर सक्षम करणं. हा जो कार्यक्रम आहे तो केला पाहिजे. मराठ्यांशी गोरगरीब मराठ्यांशी निगडीत नाही, तो सगळ्यांशीच निगडीत आहे. जे गरीब आहेत समाजातले गरीब आहेत तळागाळातले जे म्हणतो त्या सगळ्यांशी निगडीत आहे. त्या दृष्टिकोनातनं सरकारचं जर धोरण बदललं तर त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकेल. त्याच्याशिवाय काही राजकारणामध्ये बदल होणार, ते राजकारण होईल, आर्थिक बदल होणार नाही. ठीक आहे. मी आता कार्यक्रमाच्या शेवटी निलेशकडे येतो. निलेश, शरद पवारांनी त्यांच्या प्रसिद्ध प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं होतं की जर का एवढा मोठा प्रमाणात समाज रस्त्यावर येत असेल तर त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आज मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या प्रेस कॉन्फरन्समुळे त्यांनी एक प्रकारे हे दाखवून दिलेलं आहे की सरकार या मोर्चांप्रती गांभीर्यपूर्वक बघते आणि त्यामुळे हा जो एक तणाव वातावरणात तयार झालाय तो निवळेल असं वाटतं. अगदी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुटुंबात आई असते ना त्या भूमिकेत होते. बरं. मोठा भाऊ आणि लहान भाऊ या दोघांमध्ये लागलेला जो वाद असतो तो सोडवण्याचा प्रयत्न आईनं करायचा असतो. मोठा भाऊ हा मराठा रूपानं आहे आणि दलित रूपानं तो छोटा भाऊ आहे. ज्या वेळेला एखादी व्यक्ती घरातली त्या आईचा मुलगा एखादी कमकुवत असतो तर ती त्याला थोडे 2 घास जास्त भरवते. त्याच अर्थानं दलितांना काही अधिकचे अधिकार जे आहेत ते सरकारच्या माध्यमातून दिले गेलेले आहेत. त्याचा गैरवापर होत असेल तर तो सोडवला जावा. त्यातून कोणत्याही परिस्थितीमध्ये दोघं भावंडांमध्ये विकोपाला वाद जाऊ नये हा प्रयत्न सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांना करायचा आहे. तो आज ते करताना पाहायला मिळाले. आणि मुख्यतः राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न जे राजकीय पक्ष या निमित्तानं करतायत ती भाजली जाऊ नये हा प्रयत्न जो आहे तो मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि त्यामुळे मोठ्या भावानेही आपण आजपर्यंतच्या सत्ताकारणात आजपर्यंतच्या समाजकारणात मोठ्या भावाच्या भूमिकेत होतो, मराठा म्हणून घेत होतो. त्यामुळे ही भूमिका असताना कोणत्याही स्वरूपामध्ये अशा मोर्चांच्या माध्यमातून दलितांवर अत्याचार होणार नाही, त्यांच्या भावना दुखावणार नाही आणि त्यातून राज्यातली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडणार नाही याची दखल घेतली पाहिजे. अन्यथा महाराष्ट्र जो स्वतःला पुरोगामी म्हणून घेतो तो अत्यंत विचित्र आणि वेगळ्या मार्गावर निघेल जो आपण भविष्यात आपल्या पिढ्यांना देऊ पाहणार नाही. आणि त्यामुळे प्रत्येकानं योग्य पावलं ओळखून पाऊल टाकावी, अन्यथा राज्याचं नुकसान होईल. एक फार निलेश मात्र यामध्ये छान झालेलं आहे ते म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं की प्रतिमोर्चे निघू नयेत. कारण एक फार मोठा आरोप जो आपल्या श्रीराम पवार मुलाखतकारांनी सुद्धा विचारला होता की प्रतिमोर्चे हे संघाचं कारस्थान आहे, भाजपलाच हवंय असं म्हणताय, याबद्दल तुमचं उत्तर काय? त्याला मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट उत्तर दिलेलं आहे की असे मोर्चे निघू नयेत याची मी हात जोडून दलित बांधवांना विनंती करतो. आशा आहे प्रकाश आंबेडकर बाळासाहेबांनी सुद्धा ही विनंती केलेली आहे. प्रतिमोर्चे निघणार नाहीत, मराठा मोर्चा, अमुक मोर्चा अशा मोर्चांचा क्लॅश संघर्ष उद्भवणार नाहीत आणि संयमित मार्गाने सनदशीर मार्गाने यातून काहीतरी मार्ग निघेल. त्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांची ही मुलाखत कारणीभूत ठरेल अशी आशा बाळगूयात. चर्चेच्या शेवटी कुंजीरजी, तुम्ही, दाभाडेजी, मधू चव्हाणजी, देसाई सर, आपण वेळ दिला, आपल्या सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत रहा जय महाराष्ट्र.